नमस्कार, मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका कन्नड. प्रत्येक 68 सेकंदाला तुमची पोस्ट डिलीट केली जाते सरकारकडून. जवळजवळ 1.68 लाख पोस्ट इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवरून डिलीट करण्यात आल्या सत्ताधाऱ्यांकडून. आता असं आहे, जनतेच्या मनात खदखद असते. जेव्हा हा विरोध खूप होतो तेव्हा जनता बोलू लागते. आणि हा महात्मा गांधींचा देश असल्यामुळे जनता शांततामय मार्गाने आपला प्रतिकार व्यक्त करते, लेखन करून. अलीकडे सोशल मीडिया आहे म्हणून सोशल मीडियामधून भाषणं करून जनजागृती करण्याचा, आपला विरोध प्रकट करण्याचा प्रयत्न करत असते. असा विरोध प्रकट करणाऱ्यांना जर तुम्ही झुरळ म्हटलं, कॉकरोच म्हटलं किंवा दिमागी नक्षल म्हटलं तरी हा जो प्रचंड स्फोट होतो आहे तो थांबवता येणारा नाही. तुम्ही रबर कितीही ताणलं तर ते वेगाने आणखी परत येत असतं. तसंच आता काहीसं घडत आहे. पूर्वी स्वातंत्र्य काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढताना वृत्तपत्र होती, पण वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप होती. तुमच्या कुठल्याही बातम्या त्या छापल्या जात नव्हत्या. लोकांनी पर्याय शोधला. हस्तलिखित पत्र गावागावातून पाठवली जायची. आता तुमच्या बातम्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवरून डिलीट केल्या जातात. याला लोक पर्याय शोधणार नाहीत का? सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, करतील. ते सगळ्या वाटा बंद करण्याचा प्रयत्न करतील. अलीकडे लेखनावर सुद्धा बंदी आलेली आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना अशा पोस्ट करता येणार नाहीत, लेखन करता येणार नाही, विरोध प्रदर्शित करता येणार नाही, सत्य मांडता येणार नाही. ही बंधनं लादली गेलीच आहेत. पण ही बंधनं लादल्यामुळे किंवा दबाव टाकल्यामुळे जनता दबेल असा काही प्रकार राहिलेला नाही. आजपर्यंत हजारदा खोटं बोलून तुम्ही जे बोलत आहात ते खरं करण्याचा प्रयत्न तुम्ही आजपर्यंत केला. पण जनतेला लक्षात आलंय की यांचं हे राज्य खोटं बोलण्यावरच सुरू आहे म्हणून. दिवसेंदिवस त्यात वाढ होते, कमी होण्याऐवजी. पण याला जनता पर्याय शोधेल. जेव्हा तुम्ही अति दाबण्याचा प्रयत्न कराल तेव्हा स्फोटक परिस्थिती निर्माण होईल आणि मग ती तुमच्या आवाक्याच्या बाहेरची जाईल. विरोध कुठे नाही, सगळीकडे विरोध आहे. फक्त तुम्ही सत्ताधारी आहात म्हणून तुम्हाला दाबून ठेवणं शक्य आहे. सत्यात पोलिसांचा तुम्हाला विरोध आहे, सैनिकांचा तुम्हाला विरोध आहे, व्यापाऱ्यांचा तुम्हाला विरोध आहे, विचारवंतांचा, बुद्धिवंताचा तुम्हाला विरोध आहे. केवळ आपल्या ट्रोलिंग करणाऱ्या, सायबर सेल चालवणाऱ्या, आपल्या अंधभक्तांना हा विरोध दाबता येणारा नाही, हे लक्षात घ्या. असंच सुरू राहिलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, यात काही शंकाच नाही. असो, वाट पाहूया. धन्यवाद.